सख्या रे. भाग 4. नील कारच्या पॅसेंजर सीटवर बसून म्हणाला, तुला नाही समजणार भाई. तुला हृदय नाही आहे ना. मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनाने मला सांगितलं की हीच ती मुलगी आहे जिला मी शोधत होतो. भाई, तिचं माझं खरं प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करेन. इनफॅक्ट मी ठरवलं आहे की डॅडच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मी त्यांना अक्षराला मागणी घालायला तिच्या घरी जायला सांगेल. अबीर हसत म्हणाला, फ्युचर प्लॅनिंग चांगली आहे पण आपण जसा विचार करतो तसं होईलच असं नाहीये. आता पुढे. नाश्ता करता करता अक्षरा तिच्या आठवणीतून बाहेर पडते आणि विचार करते की त्यावेळेस किती छान दिसत होते ना ते. पण ना ते तेव्हा माझ्याकडे बघत होते ना आज. असा विचार करत अक्षरा तिचा नाश्ता संपवते आणि तिची प्लेट साफ करते आणि तिचे कपडे आणि टेबलावर ठेवलेला नाश्ता बघते. तिला वाटतं की आबिरने राघवला या सगळ्या गोष्टी आणायला सांगितल्या असाव्यात. पण त्यांना माझी एवढी काळजी का वाटत आहे? एवढ्याच विचारात अक्षराचे डोळे चमकले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि ती आनंदाने हॉलमधल्या सोफ्याकडे निघाली आणि तुटलेला कप उचलू लागली. इकडे अबीर राघवसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जातो आणि एका टेबलावर बसून कोणाची तरी वाट पाहू लागतो. सर, कोणी येत आहे का? आज सकाळी तुमची मीटिंग असल्याच मला आठवत नाहीये. राघव अबीरच्या चेहऱ्यावरची परेशानी बघून म्हणाला. राघवच्या बोलण्याला अबीर काहीच प्रतिसाद देत नाही आणि त्याचा फोन उचलतो आणि कॉल करतो. कुठे आहेस तू? मी तुझी जास्त वेळ वाट बघत बसणार नाहीये. मला टॉन्ट मारण्याअगोदर स्वतः आधी वेळेची कदर करायला शिक. फोनच्या पलीकडून कॉल आला. जस्ट शट अप. मी रेस्टॉरंटमध्येच आहे, तुझ्या मागे बघ. फोनवरचं संभाषण ऐकून अबीर मागे वळून पाहतो. तर एक मुलगी पांढऱ्या जीन्सवर जांभळ्या रंगाचा कोट आणि पायात हाय हील्स घालून उभी होती. तिने तिचे केस एकत्र करून पोनी बनवलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप मेकअप करून आकडून स्माईल करत असते. अबीर तिच्याकडे एक नजर टाकतो आणि त्याच्या असिस्टंटकडे पाहतो. यामुळे राघव त्याच्या जागेवरून उभा राहतो आणि त्या मुलीकडे जातो आणि तिला ग्रीट करतो. गुड मॉर्निंग मिस नैनिका. तुम्ही वेगसहून कधी परतलात? तिथं तुमचं काम चांगलं झालं ना? नैनिका राघवकडे पाहते आणि थोडंसं हसते आणि कोणती उत्तर न देता ती अबीरच्या जवळ येऊन उभी राहते आणि त्याला बोलते, मला वाटलं होतं की तू तुझ्या जागेवरून माझ्यासाठी उभा राहशील. पण तुझ्या या ॲटिट्यूडने मी इम्प्रेस झाले आहे. नैनिकाकडे न बघता अबीर कडक स्वरात म्हणतो, मी तुला इम्प्रेस करायला आलो नाहीये. तुझा गैरसमज कमी कर आणि तुला जे काही बोलायचं आहे ते लवकर बोल. मी तुला फक्त 10 मिनिटे देतो. अबीरचा टोन ऐकून नैनिकाला जरा राग येतो पण रागावर नियंत्रण ठेवत ती खुर्चीवर बसते आणि बोलते. काही दिवसांआधी तुझी आणि त्या मुलीची नावं काय तिचं ते तिच्या डोक्यावर जोर देत, हा अक्षरा. तुमच्या लग्नाबद्दल चालणाऱ्या न्यूज आणि तुमच्या लग्नाबद्दल तुमचा काय म्हणणं आहे मिस्टर अबीर बिर्ला? तुम्ही विसरला असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता. तुम्हाला त्याचा अर्थ माहितीये का? अबीर नैनिकाकडे रागाने पाहत म्हणाला, मला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची गरज नाही. मला सर्व काही चांगलंच माहीत आहे. त्यावर नैनिका हसत म्हणाली, सगळं समजूनही तुला त्या मुलीने फसवलं. त्या मुलीने असं काय केलं? तुला काही नशेच्या पिल्स दिल्या होत्या का? मला माझ्या असिस्टंटकडून कळलं की ती कोणत्याही गरीब कुटुंबातली नाहीये. पैसा आणि स्टेटसच्या बाबतीत ती तुझ्या किंवा माझ्यापेक्षा कमी नाहीये. मग तिने तुला तिच्या बेडवर का नेलं? तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तुला तिच्या जवळ जायचं असेल. त्या मुलीला श्रीमंत आणि बॅचलर मुलांसोबत झोपायला आवडत का? सर्वच श्रीमंत मुली चांगल्या नसतात. काही त्या मुलीसारख्या म्हणजे अक्षरासारख्या भ्रष्ट देखील असतात. नैनिकाचं बोलणं ऐकून मनात अक्षराबद्दल भावना नसतानाही अबीरला ते आवडत नव्हतं. त्याच्या डोळ्यांसमोर अक्षराचा फेस येत होता. त्यामुळे तो उभा राहतो आणि कठोर स्वरात म्हणतो, जर तुला त्या मुलीबद्दल गॉसिप करायची असेल तर तुझ्यासारख्या कोणाशी तरी कर. लोकांच्या चारित्र्यावर कमेंट करायला तुझ्या इतका मोकळा वेळ माझ्याकडे नाहीये. अबीरला कठोर स्वरात बोलताना पाहून नैनिकाला तिच्या आत चाललेलं वादळ थांबवता आलं नाही आणि ती उठून उभी राहते आणि अबीरच्या रागाची जाणीव असूनही ती त्याला बोलते, तू माझ्यावर अशा प्रकारे ओरडू शकत नाहीस. त्या मुलीसोबत घालवलेल्या रात्रीची किंमत तुला चुकवावी लागेल. आठवतंय ना आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मुशप केलं होतं की जर आपल्यापैकी कोणी दुसऱ्याची फसवणूक केली तर तो फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या नावावर त्याच्या कंपनीचे 51% शेअर्स हस्तांतरित करेल. एक तर त्या मुलीला डिवोर्स दे नाही तर तू पेपर तयार करशील की मी
विचार करून मला मेसेज करून देशील, असं म्हणत नैनिका टेबलवरून तिचे पर्स उचलून रेस्टॉरंटमधून बाहेर पडली आणि अबीर त्याच्या मागे उभा असलेल्या राघवला म्हणाला, मला आज संध्याकाळपर्यंत पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज हवी आहे. अबीरच्या रागाच्या भीतीने राघवने त्याला येस सर म्हणत ऑफिसमध्ये जायचं का विचारतो. अबीर कोणती उत्तर न देता रेस्टॉरंटमधून निघून जातो आणि पूर्ण वेगाने त्याच्या ऑफिसच्या दिशेने गाडी चालवू लागतो. राघव अबीरला जाताना पाहतो आणि विचार करतो, ही नैनिका आता का आली आहे हे मला कळत नाही. मी तर आधीच सांगितलं होतं की कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करू नका. पण असिस्टंटचं कोण ऐकतं. आता माहिती नाही मिसेस बिर्ला यांचं काय होईल ते. ही नैनिकाने तिचा उद्देश पूर्ण करल्याशिवाय राहत नाही, असा विचार करून राघव सीसीटीव्ही फुटेज काढायला निघून गेला. गाडी चालवताना अबीरला नैनिकाने अक्षराला एक अयाश मुलगी बोलल्याचं आठवतं. त्यामुळे तो ब्रेक देऊन गाडी थांबवतो आणि तो त्याचा फोन काढतो आणि राघवला कॉल करतो आणि म्हणतो, सीसीटीव्ही तुला पाहायची गरज नाहीये, ते थेट माझ्याकडे पाठव. अबीरच्या बोलण्यामागचं दडलेलं कारण राघवला समजत नाही. तरीही त्याने काहीही न विचारता ओके सर म्हणत फोन ठेवला. इकडे हॉलमधला तुटलेला कप साफ केल्यावर अक्षरा थोडा वेळ टीव्ही बघते आणि मग उठून घराच्या प्रत्येक खोलीकडे बघून तिला वाटतं, अबीर इथे एकटाच राहतो का? तरीही घर इतकं स्वच्छ आहे. अबीरने ही सगळी साफसफाई केली असेल का? एवढ्या मोठ्या घरात एकटी राहिल्याने अक्षराला भीती वाटत होती. मग ती पुन्हा हॉलमध्ये येते आणि टीव्ही बघत बसते. ते बघून तिची भीती थोडी कमी होते. मग टीव्ही अचानक बंद होतो, त्यामुळे अक्षराची कमी झालेली भीती पुन्हा वाढते आणि ती तिचे पाय उचलते आणि सोफ्यावर कुरवाळत बसते. सोफ्यावर बसताना ती तिच्या हाताकडे बघते आणि तिला आठवतं की तिने तिचं सर्वात प्रिय आणि चमकदार ब्रेसलेट गमावलं आहे, ज्यामुळे ती उभी राहते आणि सोफ्याभोवती ब्रेसलेट शोधू लागते. तिथे नाही भेटल्यावर अक्षरा अस्वस्थ होते आणि घरात सगळीकडे शोधू लागते. ब्रेसलेट न मिळाल्याने अक्षरा निराश होऊन बसते आणि दुःखी मनाने अबीरच्या खोलीत परत येते आणि बेडवर बसून मनात विचार करत असते, माझ्या वाढदिवशी डॅडने ते मला गिफ्ट केलं होतं, पण आता ना डॅडने दिलेलं ब्रेसलेट माझ्याजवळ आहे ना ते. दरम्यान अबीर त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि नैनिका आणि अक्षरा या दोघांनाही विसरून आपल्या कामात व्यस्त होतो. रात्री 10च्या सुमारास तो त्याचा असिस्टंट राघवला फोन करतो आणि त्याला सीसीटीव्ही फुटेजबद्दल विचारतो. राघव त्याला सांगतो की त्याने फुटेज काढलं आहे आणि तो त्याच्या जुहू गार्डनमधील बंगल्यासमोर उभा आहे. हे ऐकून अबीरने त्याला ऑफिसमध्ये यायला सांगितलं, पण राघव नकार देत म्हणाला, तुमच्या घराचे लाईट्स तर ऑन आहे. मिसेस बिर्ला घरी आहेत का? आणि तसं असेल तर मी फुटेज तुमच्या स्टडी रूममध्ये ठेवतो. तुम्ही ते घरी येऊन बघितलं तर बरं होईल. राघवचं बोलणं ऐकून अबीर अक्षराचा विचार करतो आणि इच्छा नसतानाही तो राघवला हम्म बोलून फोन ठेवतो. फोन ठेवल्यावर अबीरच्या मनात एक दोन वेळा विचार येतो की त्याने लवकरात लवकर घरी जाऊन ते सीसीटीव्ही फुटेज बघावं. पण नंतर त्याच्या मनात येतं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या मुलीने त्याला नशेचे औषध दिलं असेल तर मग काय होईल, ते दिसलं तर का माहित नाही, पण त्याचा विचार करत असतानाच अबीरला अस्वस्थ वाटू लागतं. मग तो त्याच्या चेअरवरून उठतो आणि ऑफिसच्या केबिनमध्येच इकडे तिकडे चक्कर मारायला लागतो. दुसरीकडे राघवने अबीरच्या मेन्शनच्या दाराची बेल वाजवली आणि अक्षराने दरवाजा उघडला. अक्षरा पाहून राघव एक स्माईल करतो आणि तिला ग्रीड करत बोलतो, मिसेस बिर्ला मला मिस्टर अबीरच्या स्टडी रूममध्ये काही काम आहे. अक्षरा काहीही न बोलता बाजूला होते. त्यामुळे राघव तिच्या साईडने घरात येतो आणि स्टडी रूमच्या दिशेने जायला लागतो. काही वेळातच तो पेनड्राईव्ह तिथे ठेवल्यावर तो हॉलमध्ये परततो आणि निघण्यापूर्वी अक्षराला बोलतो, तुम्हाला जेवण आणि कपडे आवडले? मी काही चुकीचं तर घेऊन नाही ना आलो. राघवच्या बोलण्याला अक्षरा उत्तर देत म्हणाली, तुम्ही सगळ्या वस्तू बरोबरच विकत घेतल्या आहेत. अबीर घरी येणार नाहीये का? राघव काही वेळ विचार करून म्हणाला, ते घरी येतील की नाही माहीत नाही. कारण ते अजून ऑफिसमध्येच आहेत. पण ते ऑफिसमध्ये एवढा टाइम झाला काय करत आहेत हे सांगणं कठीण आहे. कारण सर्व कर्मचारी एवढ्यात निघून गेले असतील. एवढं बोलून राघव थोडं हसत घरातून निघून जातो. राघवचं बोलणं ऐकून अक्षराच्या मनात विचार येतो की त्यांना माझ्यापासून दूर राहायचं आहे म्हणून ते ऑफिसमध्ये आहेत का? मग तिला आठवत की कशा प्रकारे काल सकाळी अबीरने तिला सांगितलं होतं की माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नकोस.
हा विचार करत अक्षराच्या पापण्या अश्रूंनी ओल्या होतात आणि ती दरवाजा बंद करते आणि थेट स्वयंपाकघरात जाते. फ्रीजमधून काही खायला बाहेर काढते आणि गरम करते. ती डायनिंग टेबलवर बसते आणि जेवायला लागते. जेवताना ती सकाळचा विचार करते. अबीरने माझ्यासाठी जेवण आणि कपडे मागवले. पण ते अजून घरी नाही आलेत. ते मला एका क्षणी आनंदात आणि दुसऱ्या क्षणी दुःखात का ढकलतात? हा विचार करून अक्षराचं मन भरून येतं आणि ती न जेवता तिच्या खोलीत निघून जाते. रूममध्ये गेल्यावर ती बाल्कनीत जाऊन उभी राहते आणि रात्रीचा अंधार बघू लागते. तिथे तिला स्वतःलाच जास्त एकटं वाटतं जेवढं तिला तिच्या आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं. रात्रीच्या अंधारात एका मोठ्या घरात एकटं राहणं तिला भीतीची भावना देत होतं. ज्यामुळे ती बाल्कनीतून परत खोलीकडे येते आणि स्वतःला ब्लँकेटने झाकून झोपते. अंथरुणावर होऊन राहून ती स्वतःला पटवून देते की काही होणार नाही. जगात अनेक लोक असे एकटे राहतात. अबीर घरी न आल्याची काळजी आणि तिची भीती तिला झोपू देत नव्हती. मग ते स्वतःला ब्लँकेटमध्ये झोकवून जागी राहते. अक्षरा 2 तासांपेक्षा जास्त वेळ अशीच होऊन राहते पण तिच्या डोळ्यात झोपेचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे तिने उठून हॉलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मग ते स्वतःला ब्लँकेटमधून बाहेर काढते आणि तिची चप्पल घालते. तेवढ्यात तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज येतो आणि ती चालत जात खिडकीजवळ उभी राहते आणि खाली पाहते. अबीर गाडीतून उतरून खिशात हात घालून उभा राहून त्याच्या मुर्शदकडे असतो. अबीरच्या आगमनाने अक्षरा आनंदी होते आणि तिच्यातील भीतीही कमी होते. मग तिने घड्याळाकडे पाहिलं तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते. हे पाहून अक्षरा येऊन बेडवर आडवी पडते आणि वरपासून खालपर्यंत स्वतःला ब्लँकेटने झाकते आणि झोपण्याचं नाटक करते. जेणेकरून अबीरला वाटेल की ती झोपली आहे. खाली उभ्या असलेल्या अबीरला त्याच्या खोलीतील लाईट जळत असल्याचं पाहून समजतं की अक्षरा अजून जागा आहे. थोडा वेळ तिथे थांबून तो विचार करतो की आज त्याने ते सीसीटीव्ही फुटेज पाहावं. मग विचार करत तो मुर्शदात येतो आणि त्याच्या खोलीत जाण्याऐवजी तो त्याच्या स्टडी रूममध्ये जातो. स्टडी रूममध्ये पोहोचल्यानंतर अबीर पेनड्राईव्ह उचलतो. तो त्याच्या लॅपटॉपमध्ये ते लावत तो खुर्चीवर बसतो आणि व्हिडिओ प्ले होण्याची वाट पाहू लागतो. पण व्हिडिओ प्ले होण्यापूर्वी लॅपटॉपची स्क्रीन बंद होते. ज्यामुळे अबीर लॅपटॉपचं पॉवर बटन दाबतो. पण लॅपटॉप उघडत नाही. ज्यामुळे त्याला समजतं की लॅपटॉपची चार्ज संपली आहे. काही वेळ लॅपटॉपकडे टक लावून पाहिल्यानंतर अबीरला आठवलं की लॅपटॉपचं चार्ज त्याच्या रूममध्ये आहे. मग तो पेनड्राईव्ह त्याच्या लॅपटॉपवरून बाहेर काढतो आणि त्याच्या सर्वात सुरक्षित ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि खोलीच्या दिशेने जायला निघतो. खोलीची लाईट अजूनही चालू असल्याने अबीरला त्याच्या खोलीत प्रवेश करताना थोडा संकोच वाटतो पण काही वेळ खोलीच्या बाहेर उभा राहिल्यानंतर तो खोलीत येतो. खोलीत गेल्यावर अबीरने अनिच्छेने त्याच्या बेडवर एक नजर टाकली. तिथे त्याला अक्षरा डोक्यापासून पायापर्यंत ब्लँकेटने पांघरलेली दिसली. तिच्याकडे बघून अबीरला वाटतं की ती झोपली आहे. त्यामुळे अबीर त्याच्या वॉर्डरोबकडे सरकतो. थोड्या वेळाने आंघोळ केल्यानंतर तो नाईट सूट घालून त्याच्या खोलीत येतो. साज उचलतो आणि खोली सोडू लागतो. निघण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदा त्याच्या बेडकडे पाहिलं. अक्षरा झोपली होती. तिचा चेहरा अर्धा ब्लँकेटने झाकलेला होता. तिचे केस पलंगावरून खाली लटकले होते जे जमिनीला स्पर्श करत होते. हे पाहून अबीरची पावलं उत्स्फूर्तपणे त्याच्या बेडकडे सरकली. तो अक्षराच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो आणि तिच्या अर्धवट दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघू लागतो आणि बघता बघता खाली वाकून अक्षराचे केस हाताने उचलून बेडवर ठेवतो. काही वेळ अक्षराकडे असंच बघून तो त्याच्या लॅपटॉपचं चार्जर त्याचं बाजूच्या टेबलावर ठेवतो आणि बेडच्या पलीकडे आडवा होऊन झोपलेल्या अक्षराकडे बघू लागतो. अक्षराला पाहत असताना काही वेळातच त्याला झोप येते. सकाळी अक्षरा उठण्याआधी अबीरचे डोळे उघडतात. तो उठतो आणि कोणी झोपलं नसल्यासारखं त्याच्या बेडला नीट करतो आणि तो रेड होऊन चार्जर घेऊन स्टडी रूममध्ये जातो. तिथून तो त्याचा लॅपटॉप आणि तो पेनड्राईव्ह घेऊन हॉलमध्ये येतो. तो घरातून बाहेर पडणार असताना त्याची नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या जेवणावर पडते. ते पाहून तो किचनमध्ये जातो आणि फ्रीज उघडतो आणि पाहतो की त्यात अजूनही बरंच जेवण उरलेलं होतं. ते बघून तो मनात विचार करतो की या मुलीने हे सर्व का खाल्लं नाहीये. हे तर खूप जास्त पण नाहीये. मी ऑर्डर केलेल्या गोष्टी तिला आवडल्या नसणार का? हा सर्व विचार करून अबीरला राग येतो आणि रागाच्या भरात तो त्याच्या हातातला लॅपटॉप आणि चार्जर त्याच स्लॅबवर ठेवतो आणि फ्रीजमधून सर्व सामान बाहेर काढून डस्टबिनमध्ये टाकतो.
डस्टबिनमध्ये टाकल्यावर तो राघवला फोन करतो आणि कडक स्वरात म्हणतो, आज जेवण आणायची गरज नाहीये. अबीरचा संतप्त आवाज ऐकून राघव ओके सर म्हणतो आणि फोन ठेवतो. फोन हँग अप केल्यानंतर काही सेकंदांनी अबीर त्याच्या लॅपटॉपला चार्ज जोडतो आणि तिथून निघून जातो. रात्री खूप उशिरापर्यंत जागी असल्याने अक्षरा 11 वाजेपर्यंत झोपून राहते. 11 वाजता तिचे डोळे उघडतात तेव्हा ती बेडच्या पलीकडे पाहते. बेड अजिबात तिला खराब झालेला दिसत नाही. ते बघून समजत की काल रात्री अबीर खोलीत आला नाही. यामुळे तिच्या चेहऱ्यावर दुःख येतं आणि ती खिन्न मनाने उठून बेडवर बसते. बसल्यावर ती तिचे केस गोळा करून बांधते आणि बेडच्या खाली उतरून बाथरूममध्ये जाते. काही मिनिटांनी ती आंघोळ करून बाहेर येते. आंघोळ करून ती तिच्या खोलीच्या खिडकीतून खाली पाहते. तिथं अबीरची गाडी नसल्याने तिला समजलं की अबीर घरी नाहीये. त्यामुळे ती मनात विचार करते, अबीर इथून कधी निघून गेले असणार. ते खोलीतही आले नाही. मग ते रात्रभर कुठे होते? अक्षरा हा सर्व विचार करत असतानाच तिला भूक लागली आणि काहीतरी खाण्याचा विचार करत ती किचनमध्ये आली. पण फ्रीज उघडताच तिला तिथे काहीच दिसत नाही. ते बघून ती विचार करते, ही सर्व काय झालं? काल सकाळी तर मी फक्त नाश्ता केला होता आणि यात भरपूर खायला होतं. असा विचार करत अक्षरा फ्रीज बंद करते आणि तिच्या विचारात मग्न नसतानाच ती ग्लास पाण्याने भरते. ती ग्लास तोंडावर लावून पाणी प्यायच्या बेतात असताना तिची नजर डस्टबिनवर पडते. ज्याचं झाकण खूप थोडंसं उघड होतं. डस्टबिनकडे बघून अक्षरा तोंडातून ग्लास काढून त्या डस्टबिन जवळ जाते आणि बघते. त्यात सर्व खाण्याचे डब्बे फेकले होते. जे पाहून अक्षराला कळतं नव्हतं की ते बॉक्स असे डस्टबिनमध्ये कोणी फेकले असणार. मग तिला वाटतं काल रात्री अबीर घरी आला होता. मग त्याने असं अन्न डस्टबिनमध्ये फेकलं का? पण ते असं का करतील? हे खराब झालं असेल का? असा विचार करत अक्षरा त्यातून एक डबा काढते आणि ती चेक करते. तिला जेवणाच्या वासात काही खराब झालेलं वाटत नाही. त्यामुळे ती आणखी गोंधळून जाते आणि काही वेळ बॉक्स बघत राहते. ते पाहून ती परत डस्टबिनमध्ये ठेवते आणि तिच्या जेवणाच्या टेबलावर पाणी पिऊन बसते. दुसरीकडे अबीर ऑफिसमध्ये पोहोचतो आणि राघवला त्याच्यासाठी नाश्ता ऑर्डर करायला सांगतो. त्यावर राघव त्याला विचारतो, काल रात्री तुम्ही घरी गेला नाहीत का? मी पेनड्राईव्ह ठेवायला गेलो होतो तेव्हा मिसेस बिर्ला तुमच्याबद्दल विचारत होत्या. त्यांच्या बोलण्यातून मला वाटलं की तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर राहिल्याने त्यांना तुमची काळजी वाटत होती. राघव बोलत असतानाच अबीरवर भुवई वर करून त्याच्याकडे बघत त्याला बोलतो, मी त्या मुलीच्या समस्येवर चर्चा करायला सकाळी ऑफिसला आलोय का? तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. तुला त्या मुलीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. सॉरी सर, मी आतापासून काळजी घेईन. मला तुम्हाला आणखी काही विचारायचं होतं. मिस नैनिकाशी केलेल्या कॉन्ट्रॅक्टचं काय? तुम्ही तिला कंपनीतील 51% शेअर द्याल का? कारण आता तुम्ही तिच्याशी लग्न करू शकत नाहीत. राघव जरा घाबरतच विचारतो, मी नैनिकाला शेअर्स देईन असं वाटतं का तुला? मी अबीर बिर्ला आहे आणि मी एका छोट्या रायव्हल सोबत हरणार नाही. अबीर किंचित हसत म्हणाला, मग हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काही विचार केला आहे का? राघव आश्चर्यचकितपणे त्याला विचारतो, तुझे एक्साइटमेंट कमी कर आणि माझ्यासाठी काही नाश्ता घेऊन ये. अबीर खुर्चीवरून उठून त्याला म्हणाला, ओके सर, म्हणत राघव अबीरच्या केबिनमधून निघून गेला आणि अबीरने चार्जरमधून त्याचा लॅपटॉप काढला आणि केबिनमधील सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह ठेवणार इतक्यात अचानक केबिनचा दरवाजा वाजतो आणि अबीरने आपला लॅपटॉप बंद केला. अरे वा, तू अजून इथेच आहेस का? केबिनमध्ये येताना सुनीता बिर्ला, अबीरची मोठी आई, अबीरकडे पाहून एक धूर्त स्मितहास्य करून त्याला म्हणाली, तुम्हाला काय वाटलं? अबीर खिशात हात ठेवून उभा राहून म्हणाला, या खुर्चीच्या जोरावर तू एवढा आकडतो ना पण तीच राहिली नाही तर. सुनीता अबीरच्या खुर्चीकडे सरकत तिला स्पर्श करत त्याला म्हणाली, आणि तुम्हाला वाटतं तुम्ही माझ्याकडून ती हिसकावून घेऊ शकता? अबीर हसत म्हणाला, मी इथे तुझ्या फायद्यासाठी आले आहे. आतापर्यंत तुला न्यूज मिळालीच असेल की तुला बोर्ड मेंबर पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्या रात्री नंतर तुझ्या रिप्युटेशनवर किती परिणाम झालाय माहितीये ना? म्हणून कंपनी कोणा दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा माझ्या नक्षलाही मुंबशक देऊन दे. मी वचन देते की तो तुला चेअरमन बनवेल. माझा मुलगा नक्षच्या हाताखाली तुला कोणतीही अडचण येणार नाही. पण तो या कंपनीशी संबंधित तू तुझे सर्व अधिकार गमावशील.
सुनीता अबीरच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाली, तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाहीये. मला हे चांगलं माहीत आहे की मी कोणाला हे मेंबरशिप द्यायची आहे आणि कोणाला नाही. आणि मला वाटतं नाही की नक्ष यासाठी खेळ आहे. अबीर भुवया उंचावत म्हणाला. अबीरचं बोलणं ऐकून सुनीताचा चेहरा फिका पडतो आणि चेहऱ्यावरून हसू पूर्णपणे नाहीस होतं. तरीही ती जबरदस्त स्मितहास्य करत त्याला बोलते, तू कदाचित भानावर नाहीस. ही कंपनी, ही खुर्ची, हे सर्व माझ्या मुलाचं आहे. सुनीता एवढंच बोलली तेव्हा अबीर तिला मध्येच थांबवत बोलतो, तुम्हाला आठवत नाही की तुम्ही विसरायचं नाटक करतात. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून देतो. सुरुवातीपासूनच सांगतो. डॅड आणि मिस्टर दिनेश यांना प्रॉपर्टीवरून भांडत असताना पाहून मिस्टर धर्मेश, अबीरचे आजोबा, यांनी एक मृत्यूपत्र केलं होतं. त्यानुसार कुटुंबातील पहिला जन्मलेला व्यक्ती हा कंपनी आणि संपूर्ण मालमत्तेचा वारस असणार. आणि मला आठवतंय की हे मृत्यूपत्र आजोबांनी तुमच्या आणि मिस्टर दिनेश यांच्या सांगण्यावरूनच तयार केलं होतं. पहिलं अपत्य तुमचंच असेल याची तुम्हाला खात्री होती. पण नक्षच्या आधी मी या जगात आलो. त्यामुळे ही कंपनी आणि ही खुर्ची सर्व काही माझं आहे. अबीरला जुन्या मृत्यूपत्राबद्दल बोलताना ऐकून सुनीता चिडते आणि खुर्चीवरून उठता अबीरला म्हणते, तुला हे कसं माहिती? तुझे आई वडील गेल्यानंतर मी ते खोडून काढलं होतं. अबीर त्याच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाला, तुम्ही जे मिटवलं होतं ना, ती खोटी झेरॉक्स होती. माझ्याकडे खरी कागदपत्रे आहेत. डॅडला माहित होतं की तुम्ही दोघं माझी फसवणूक करणार. म्हणूनच त्यांनी ते कागदपत्र अक्षराच्या वडिलांना दिले. अबीरच्या वडिलांचे जिवलग मित्र, मी ऑफिस जॉईन केल्यावर ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला माझी खरी जागा दाखवली. नाहीतर घरातील सगळं काही पहिल्या मुलाच्या मुलाचं होतं आणि धाकट्या मुलाच्या मुलाला कंपनीत फक्त कर्मचाऱ्याची जागा मिळते. हेच सर्व तुम्ही मला सांगितलं असतं. सुनीताला तिचं दडलेलं सत्य ऐकून काळजी वाटायला लागते आणि ती वळून अबीरच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघते आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याला बोलते, तरीही त्या कंपनीतील बोर्ड मेंबरशिपचं पद सोडावं लागेल. तू त्या रात्री केलेल्या चुकीमुळे कंपनीचे शेअर्स आणि रिप्युटेशन या दोन्हीमध्ये मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे तुला तुझी मेंबरशिप सोडावी लागेल. सुनीताचं बोलणं ऐकून अबीर हसत केबिनच्या दरवाजाकडे पाहतो. तिला म्हणतो, आता तुम्ही जाऊ शकता. मला काही काम आहे. अबीरचं असं थंड वागणं पाहून सुनीताला समजतं की कंपनीत बोर्ड मेंबर राहण्यासाठी त्याच्या मनात काही योजना आहेत. त्यामुळे ती रागातच तिथून उकळत बाहेर निघून जाते. केबिनमधून बाहेर होऊन ती थेट तिच्या कारकडे जाते जिथे तिचा मॅनेजर उभा होता. तो सुनीताच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे बघतो आणि घाबरून विचारतो, अबीर सरांनी नक्ष सरांना मेंबरशिप द्यायला होकार दिला का? सुनीता तिच्या मॅनेजरकडे रागाने पाहते आणि म्हणते, त्याने काहीतरी विचार केला आहे कंपनीत राहण्यासाठी. तो काय करणार आहे ते शोधावं लागेल. त्या रात्री त्याला नशेची गोळी तुम्ही दिली होती हे त्याला कळलं तर नसेल ना? मॅनेजर गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला, तो माझ्यावर कधीच संशय घेणार नाही. कारण मी ते काम एका अशा व्यक्तीकडून केलं आहे ज्याचा तो तिरस्कार करतो. आणि त्याने जरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्याला फक्त त्या मुलीविरुद्ध पुरावे सापडतील. सुनीता गाडीच्या दिशेने चालत जात म्हणाली. आणि एवढं बोलून ती गाडीत बसली. त्या रात्रीच्या पार्टीत तुम्ही अबीर सरांची इमेज बिघडवली. कारण त्यांना त्यांचं कंपनीतील पद गमवावं लागले आणि नक्ष सरांना ते मिळेल. पण यासाठी तुम्ही अक्षरा मॅडमचीच निवड का केली? मॅनेजर गाडीत बसताना विचारतो. मॅनेजरचं बोलणं ऐकून सुनीता किंचित हसली आणि म्हणाली, कारण ती मुलगी माझ्या नक्षला नाकारणार होती. मी तिला तिच्या डॅडसोबत बोलत असताना हे ऐकलं. म्हणून तिने माझ्या मुलाला नाकारण्यापूर्वी मी तील कोणाच्याही लायकीचं नाही ठेवलं. असं म्हणत सुनीता 5 दिवस आधी घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागली. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कधी वाटते स्टोरी? नक्की कळवा. काय झालं होतं त्या रात्री? जाणून घ्यायला वाचत रहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.